नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवाल. कापसाचे भाव सध्या देशामध्ये वाढत आहेत. केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या भावामध्ये गेल्या महिनाभरामध्ये सुधारणा दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 15% कापसाचे भाव वाढले. तर मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये देशात देखील कापसाचे भाव वाढताना दिसत आहेत. परंतु याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांपेक्षा सीसीआयला जास्त होताना दिसतोय. मग नेमकं कापसाचे भाव सध्या का वाढलेत, सध्या कापसाला काय भाव मिळतोय आणि शेतकऱ्यांऐवजी सीसीआयलाच कसा फायदा मिळतोय याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवातीला आपण देशातल्या बाजारामध्ये कापसाला काय भाव मिळतो याचा आढावा घेऊयात. देशातल्या महत्त्वाच्या बाजारांमध्ये की ज्या बाजारांमध्ये सध्या कापसाची आवक चांगली होते, उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधल्या बाजारामध्ये सध्या कापसाची विक्री 7,200 ते 7,900 आणि काही ठिकाणी 8,000 रुपयांना देखील सरासरी भाव कापसाला मिळतोय. जर आपण उच्चांकी दराचा विचार केला तर अकोट बाजारामध्ये आज कापसाला 8,300 रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. परंतु सरसकट जर आपण विचार केला तर कमाल बाजारभाव 8,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. आता फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत की जेव्हापर्यंत सीसीआयची खरेदी चालू होती तेव्हा आपल्याला सरासरी बाजारभाव 7,200 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान दिसून आला होता. त्यानंतर 15 मार्चपर्यंत सीसीआयने खरेदी केली, मुदत वाढवली होती. त्या कालावधीमध्ये देखील कापूस याच दरम्यान राहिला, कारण कापसाची मागणी त्यावेळी थंडावल्याचं, कमी झाल्याचं उद्योगांचं म्हणणं होतं. परंतु आता मागच्या 2-3 आठवड्यांपासून कापूस बाजारातली समीकरणं बदलायला सुरुवात झाली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे युद्ध आहे. आता युद्धामुळे जागतिक बाजारामधली जे काही आयात निर्यात आहे ती प्रभावित झाली आहे, थांबलेली आहे. त्यामुळे जे महत्त्वाचे कापूस उत्पादक देश आहेत त्या देशांमध्ये देखील कापसाचा वापर वाढू लागला आहे, कारण शेजारच्या देशांमधून देखील कापसाला आणि सुताला मागणी वाढते. भारताचं देखील तेच झालं आहे. भारतामध्ये आता कापसाचा वापर वाढताना दिसतो आणि दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युद्धामुळं कच्च्या तेलाचे भाव वाढले आणि या कच्च्या तेलापासून निर्माण होणाऱ्या जे आपलं पॉलिस्टर आणि इतर जे काही मानवनिर्मित कापड आहे या कापडाचे भाव देखील वाढलेले आहे. या कापडाच्या भावामध्ये तब्बल 15 ते 30% वाढ झाली. आता मानवनिर्मित कापड म्हणजे पॉलिस्टर हे कापड महाग झाल्यामुळं साहजिकच आपल्या कापसापासून तयार होणाऱ्या कापडाला देखील मागणी वाढली आहे. मागणी वाढली त्यामुळे दरात देखील सुधारणा दिसून आली आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास 15% कापसाचे भाव वाढलेत आणि 1 मार्चपासून तर आजपर्यंत ही दरवाढ दिसून आली. आता आंतरराष्ट्रीय बाजारात मार्चच्या सुरुवातीला म्हणजे 1-2 तारखेला कापसाचा जो बाजारभाव आहे तर तो आपल्याला जवळपास 60 ते 61 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान दिसला होता. तो आता जवळपास 70 सेंटच्या आसपास खेळतोय. म्हणजेच काय तर जवळपास 15 ते 16% दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाली त्यामुळे साहजिकच याचा आधार आपल्या देशातल्या बाजाराला मिळतोय. देशातल्या बाजारामध्ये देखील कापसाचे भाव सुधारताना दिसत आहेत. आता जर आपण आपल्या खुल्या बाजाराचा विचार केला तर या बाजारामध्ये सध्या कापसाची आवक कमी आहे. उत्तर भारतातल्या राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमधली आवक एकदमच कमी आहे. आता तिथं गुणवत्तेचा कापूस देखील शिल्लक नाही आहे. परंतु महाराष्ट्र असेल, गुजरात किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बऱ्यापैकी कापसाची आवक सुरू आहे. या कापसाला सध्या सरासरी आपण जर आजचा रेट पाहिला तर 7,500 तर 8,100 किंवा 8,000 या दरम्यान भाव मिळतोय. आता एकीकडे कापसाला उठाव मिळतोय, रुईचे भाव चांगले टिकून आहेत आणि दुसरीकडे सरकीचे भाव देखील टिकून आहेत. आपण जर राज्यातले सरकीचे भाव पाहिले तर 4,000 ते 4,400 रुपयांच्या दरम्यान टिकून आहेत. सरकीला देखील मागणी वाढली आहे. मागच्या काही दिवसांपासून जसं खाद्यतेलाची आयात कमी होत गेली, बंद होत गेली, तसं देशात देखील खाद्यतेलाचे भाव वाढत गेले. पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोया तेल याचे भाव वाढत असल्यामुळं सरकी तेलाला देखील मागणी येत गेली आणि त्यामुळं सरकी तेलाचे भाव वाढले आणि सरकीचे भाव वाढीला देखील आधार मिळाला. आता सरकीचे भाव वाढल्यामुळं साहजिकच याचा आधार आपल्या कापसाला देखील मिळतोय आणि त्याचाच परिणाम सध्या आपल्याला बाजारात दरवाढीवर दिसून येतोय. आता आपण जर याचा एकंदरीत परिणाम बघितला किंवा जे काही आता कापसाचे दर वाढले याचा नेमका फायदा जर कुणाला होतो तर याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा सीसीआयला जास्त होतो, कारण सध्या शेतकऱ्यांकडे कापूस खूपच कमी प्रमाणात शिल्लक आहे. जेवढा काही कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक होता बहुतांश शेतकऱ्यांनी सीसीआयला हमी भावानं विकला आहे. त्यामुळे सीसीआयची कापसाची खरेदी गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाली. गेल्या वर्षभरामध्ये सीसीआयनं किंवा गेल्या हंगामातला 24-25 मधला कापूस जी काही सीसीआयची खरेदी होती ती खरेदी 100 लाख गाठींची होती. यंदा ही खरेदी 104 लाख गाठींच्या पुढे सरकली आहे. म्हणजे सीसीआयकडे सध्या सर्वाधिक कापसाचा स्टॉक आहे. सीसीआय आता कापसाची रोज विक्री करत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणजेच कापसाचे बाजारभाव
कमी होण्याला ते एक महत्त्वाचं कारण होतं की CCIच्या कापूस खरेदीला किंवा विक्रीला तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. CCI कापूस विक्रीचं टेंडर काढत होतं, परंतु खरेदी कमी होत होती. परंतु मागच्या 2-3 आठवड्यांमध्ये झालं असं की CCIच्या कापूस विक्रीला सध्या प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे CCI देखील कापूस विक्रीचे भाव वाढवत आहे. सुरुवातीला CCIनं 500 रुपयांनी भाव वाढवले, नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 700 रुपयानं आणि तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये 200-200 रुपयानं भाव वाढवले आणि आज 300 रुपयांनी भाव वाढवले. म्हणजे कापूस खंडीचे भाव आता आपल्याला 57,000 ते 59,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत. CCIनं मार्च महिन्यामध्ये कापूस विक्रीच्या भावात खंडीमागं 1900 रुपयांची वाढ केली आहे. म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी काही कापूस दरामध्ये सुधारणा झाली, युद्धामुळं जे काही पॉलिस्टरचे भाव वाढले आणि त्याच्यामुळे देखील कापूस बाजार सुधारण्याला मदत मिळाली, याचा फायदा CCIला जास्त होताना दिसून येतोय. जेव्हा शेतकऱ्यांची कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती तेव्हा कापूस बाजारावर दबाव होता आणि त्यामुळं हमीभावांपेक्षा कमी भाव असल्यामुळं शेतकऱ्यांना हमीभावानंच आपला कापूस विकावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी कमी भावातच कापूस विकला होता. आता युद्धाच्या परिस्थितीमुळं आणि जे काही आपल्या शेजारचे देश आहेत, बांगलादेश आहे, चीन आहे, व्हिएतनाम आहे, या देशांची देखील भारताकडून कापूस आणि सुताला मागणी वाढल्याचं सांगितलं जातं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश, त्याच्यानंतर चीन आणि व्हिएतनाम हे देश ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशाकडून कापसाची आयात करत होते. पण आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युद्धामुळं वाहतुकीचं भाडं वाढलं, म्हणजे कंटेनरचं भाडं वाढलं आहे, विमा प्रीमियमचा देखील खर्च वाढला आहे. त्यामुळे या देशांना अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून कापूस आयात करणं महाग होत आहे. त्यामुळे हे देश आता भारताकडून कापूस आणि सुताची खरेदी करत आहेत आणि त्यामुळंच देशातले कापसाचे भाव सुधारण्याला मदत होताना दिसून येते. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जर युद्ध आणखीन जास्त कालावधीसाठी लांबलं आणि जर महागाई अशीच राहिली तर पॉलिस्टरचे भाव तर वाढतीलच, त्यासोबतच कापसापासून निर्मित झालेल्या आपल्या कापडाचे देखील भाव वाढतील आणि याचा आधार आपल्या कापूस दराला कायम राहील. जर युद्ध लगेच संपलं तर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येईल आणि कापसाचे दर हे जे काही आधीच्या पातळीवर होते, म्हणजे आपले जे काही नॉर्मल पातळी होती त्या पातळीवर जातील असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात नेमकं काय घडामोडी घडतात, युद्धाचं काय होतं, त्याचा परिणाम आपल्या कापूस बाजारावर काय होतो हे आपण वेळोवेळी समजून घेतच राहू. रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.